द सिक्रेट बुक इन मराठी जेव्हा हे पहिलं पुस्तक माझ्या आयुष्यामध्ये आलं, ह्या पुस्तकाने माझं आयुष्य बदललं होतं. सो 2018 किंवा 19ची गोष्ट आहे. मला एक्झॅक्टली इयर आठवत नाहीये. माझी एक मैत्रीण होती, तिने मला हे पुस्तक घ्यायला सांगितलं होतं, कारण तिच्या सरांनी तिला सांगितलं होतं की हे पुस्तक वाचून ते करोडपती झाले. सो ते पुस्तक मी तिच्यासाठी विकत घेतलं होतं, पण मी ते पुस्तक तिला देण्यासाठी कुरिअर करायला गेली होती. पण तुम्हाला माहिती आहे की जेव्हा रंगहोळी, म्हणजे मी मुंबईला राहते, सो इथे जेव्हा रंगपंचमी असते तेव्हा ऑलमोस्ट सगळ्या सेवा बंद असतात, कारण इकडे भयंकर होळी खेळली जाते आणि मला तसंही होळी खेळायला नाही आवडत. सो मी तेव्हा जास्त करून माझ्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करते आणि मी रीडिंग करते. सो विकी जाऊन नुकतेच 1-2 वर्ष झाले होते आणि मी माझ्या थ्रू, म्हणजे जसं मी थोडंसं एक पुस्तक होतं, त्याची मी कहाणी तुम्हाला परत एकदा सांगेन. लॉ ऑफ स्पिरिट वर्ल्ड हे मी विकी गेल्या म्हणजे जेव्हा माझा नवरा देवाघरी गेला 2017ला, जेव्हा माझी मुलगी 1.5 वर्षाची होती, तेव्हा ते पुस्तक जे मी 1.5 वर्षाआधी विकत घेतलं होतं, जेव्हा तानिया ह्या जगात आली नव्हती, मी प्रेग्नंट होती. सो ते पुस्तक मला तेव्हा काहीच कळलं नव्हतं आणि म्हणून मी साईडला ठेवून दिलं होतं. मला रीडिंग फार आवडतं, पण ते पुस्तक मला थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटलं होतं, कारण की त्या अंकलनी मला सजेस्ट केलं होतं की तू प्रेग्नंट आहेस ना, तू हे पुस्तक नक्की वाच, तुझं आयुष्य बदलेल. आणि ते पुस्तक मी 1.5 वर्षाआधी विकत घेतलं होतं आणि जेव्हा विकीचा आम्ही जो लास्ट सेरेमनी असतो तो करून जेव्हा मी वरती आली आणि जेव्हा त्याच्या नावाने आंघोळ केली आणि मी बेडरूममध्ये जाऊन बसले, तर ते पुस्तक जे मी 1.5 वर्षाआधी विकत घेतलं होतं ते कोणीतरी वरती काढून ठेवलं होतं. आणि तो दिवस होता आणि आजचा दिवस आहे की मी जन्म आणि मृत्यू ह्याला आरामात समजून घेतलंय. आणि त्याच्यानंतर भगवद्गीता ऑफकोर्स माझ्या लाईफमध्ये आली. 8 चॅप्टर्स मी वाचले आणि 13व्या दिवशी मी बॅग घेऊन ऑफिसला गेले होते. बिकॉज आपण प्रत्येकजण ह्या जगातून जाणार आहोत. कोणी पाठी जाणार आहे, कोणी पुढे जाणार आहे. अजूनही माझा कार्यभाग बाकी आहे, म्हणून मी पृथ्वीवर आहे. आणि विकी गेल्यामुळेच आज मी माझ्या स्टुडंट्सना इतका वेळ देऊ शकते, त्यांना समजवू शकते. सो जेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या लाईफमध्ये येतं, सो तुमचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. जेव्हा दृष्टिकोन बदलतो तेव्हा तुमचं आयुष्य बदलत असतं. सो त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात आलं द सिक्रेट. सो द सिक्रेट हे सगळ्यात इम्पॉर्टंट पुस्तक आहे. त्याची तुम्ही मूवीसुद्धा बघू शकता. सो मी मूवी बघितल्यानंतर ते पुस्तक विकत घेतलं होतं आणि त्या मूवीनी माझ्या डोक्यामध्ये, बोलतात ना की ट्यूबलाईट माझी लागली की ॲक्च्युली हे लहानपणापासून आपण फॉलो करत असतो की आपल्याला जे हवं आहे ते कसं ना कसं आपण मिळवत असतो, पण त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात हे आपल्याला माहिती नसतं. सो त्याच्यामुळे मला ती थिअरी भेटली, मला त्या गोष्टी समजायला लागल्या आणि ते पुस्तक होळी असल्यामुळे, धुलीवंदन असल्यामुळे माझ्या बॅगेत राहिलं आणि मी 1.5 दिवसात ते पुस्तक वाचून काढलं होतं. आणि त्याच्यानंतर जे ट्रान्सफॉर्मेशन माझ्या लाईफमध्ये झालं होतं, म्हणजे म्हणतात ना की माहिती आपल्याला सगळं असतं, पण देव तो योग्य वेळेवरती आपल्याला समोर त्या गोष्टी देत असतो आणि तेच झालं आणि ते पुस्तक माझ्या आयुष्यात आलं. सो तुम्हाला जर लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकायचं असेल, त्याची सुरुवात करायची असेल, तर पुस्तकं तुम्हाला वाचावी लागतील. आणि जरी तुम्हाला पुस्तक वाचायला नसतील आवडत तरी तुम्ही ऑडिओ बुक्स ऐकू शकता. सो द सिक्रेट आपल्याला 2 गोष्टी शिकवतं. जे हवंय ते मागा. जसं आपण रेस्टॉरंटमध्ये जातो आणि ऑर्डर करतो की मला डोसा हवा आहे, मला इडली हवं आहे, आपण हे नाही सांगत तुला जे आवडेल ते आण रे बाबा, असं नाही चाललं. तुम्हाला ऑर्डर करावी लागते. त्याप्रमाणे युनिव्हर्सचे नियम खूप साधे आणि सोपे आहेत. जे हवं आहे ते ठरवा. गाडी हवे तर कुठली गाडी हवे, कुठला मॉडेल हवा आहे, कुठला रंग हवा आहे, कधी डिलिव्हरी हवे. सो ते ऑर्डर केल्यानंतर त्याच्यावरती डाऊट करू नका की येईल की नाही येईल, कारण तुम्हाला जी गाडी हवी आहे ती देवासाठी एका राईच्या दाण्या इतकी आहे. सो जरी तुम्ही पूर्ण इंडिया मागितलात तरी तो देवासाठी एका राईच्या दाण्याप्रमाणे असतो. सो विश्वास ठेवून मागा. मागितल्यावरती वेट करा. जसं तुम्ही ऑर्डर करता, सँडविच ऑर्डर केलं तर वेट करता ना, तुम्ही तिथून उठून तर नाही निघून जात किंवा सारखं सारखं नाही विचारत ना, झाली का ऑर्डर, झाली का ऑर्डर. ऑर्डर झाली की तो देणारच आहे. त्याचप्रमाणे वेळेच्या आधी आणि वेळेच्या नंतर देव कधीच कोणाला काही देत नसतो. तो प्रत्येक गोष्ट तुम्हाला ऑन टाईम डिलिव्हर करत असतो. सो जेव्हा त्या गोष्टी तुमच्या ऑटोमॅटिकली लाईफमध्ये येतात तेव्हा तुमचा या गोष्टींवरचा विश्वास वाढायला लागतो. सो जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन माझ्या लाईफमध्ये आलं द सिक्रेट थ्रू, माझी लाईफ एकदम अमेझिंग झाली. आणि छोट्या छोट्या गोष्टी तर
अशा मॅनिफेस्ट होतात. सो जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा मी एक पहिला प्रयोग केला होता, की जर लॉ ऑफ अट्रॅक्शन माझ्यासाठी काम करतं, तर हे देवा मला 48 तासामध्ये तो येलो कलरचा डक येतो ना, जो लहान मुलं पाण्यामध्ये सोडतात आणि अंघोळीच्या टबमध्ये खेळतात. सो तो डक मी माझा एक साईन म्हणून ठेवला होता. तुम्ही बटरफ्लाय म्हणून साईन ठेवू शकता आणि ट्रस्ट मी, तुम्हाला ती गोष्ट 24 तासामध्ये दिसते. 48 तास तर खूप लांब राहिले, पण तुम्हाला ती गोष्ट तुमच्या 24 तासामध्येच दिसते आणि तुमचा विश्वास आणखीन वाढायला लागतो. मग जसं जसं तुम्ही विचार करता तसं तसं तुमच्या आयुष्यात घडायला लागतं. कारण आपले खूप जुने बिलीव्ज आहेत, ते बिलीव्ज जाण्यासाठी थोडा वेळ लागतो. सो बिगिनिंगला लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी तुम्हाला ते पुस्तक वाचणं खूप महत्त्वाचं आहे. पण जरी तुम्हाला वेळ नसेल भेटत तरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. मी त्याच गोष्टी तुम्हाला इथे शिकवत असते, पण मी आता खूप ॲडव्हान्समध्ये शिकवते. बिकॉज त्याच्यानंतर मी जॉर्ज डिस्पेन्झा खूप 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 लेखकांना वाचले आणि त्याचा जो सार आहे तो मी तुम्हाला ह्या चॅनलवरती सांगणार आहे. कारण माझं फक्त एक उद्दिष्ट आहे, तुम्हाला मला सक्सेसफुल बनवायचं आहे. मग मी बनवणारी कोणीच नाही आहे, मी फक्त माध्यम आहे. ईश्वर माझ्याकडून काम करून घेतो आहे, पण मला तुम्हाला सक्सेसफुल झालेलं बघायचं आहे. आणि ह्या विचारांनी माझं आयुष्य बदललं, म्हणून तुमचंही बदलेल हे मला माहिती आहे. सो द सिक्रेट सिम्पल सांगतो, जे हवं आहे ते ठरवा, मग ते ऑर्डर करा. ऑर्डर केल्यावर वेट करा, ते ऑलरेडी भेटलं आहे म्हणून एन्जॉय करा आणि त्याच्यानंतर ते योग्य वेळेवरती तुम्हाला डिलिव्हर केलं जाईल. इतक्या साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला ही भाषा समजवली आहे. फक्त आपल्याला डेस्परेट नाही व्हायचं आहे, मला कधी भेटणार कधी भेटणार कधी भेटणार. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं ना, वेळेच्या आधी ना वेळेच्या नंतर परमेश्वर तुम्हाला योग्य वेळेवरती सगळ्या गोष्टी देत असतो. थोडीशी वाट बघा. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल, माझी एनर्जी आवडली असेल तर मला तुमची स्पिरिच्युअल मैत्रीण बनवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींपर्यंत, फॅमिलीपर्यंत हा चॅनल नक्की पोहोचवा. कारण जितकी लोकं आपल्या फॅमिलीमध्ये ॲड होत जातील तितकीच आपल्याला व्हिडिओ बनवायला आणखीन मजा येईल. सो खूप मजा आली तुमच्यासोबत आज बोलून. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगला विचार करत राहा, कारण हेच विचार तुमचं आयुष्य घडवत आहेत.